झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील मतदान प्रक्रियेदरम्यान मोठी गडबड झाल्याचं समोर आलंय. मिरच्या मारुती प्राथमिक विद्या मंदिरातील मतदान केंद्रात काही कार्यकर्त्यांनी घुसून राडा केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार खोली क्रमांक 1 मधील मतदान यंत्राची तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे मतदान काही काळासाठी विस्कळीत झाले. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रात घुसून शिवेगाळ केली आणि मतदान यंत्रांची तोडफोड केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सतीश महारे यांनी केलाय. त्या ठिकाणी हमला केलेला आहे. त्यांच्यावर शासकीय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि अशा पद्धतीचं जर वातावरण जर घडून होत असेल तर ही लोकशाही संपलेली आहे. मी यापूर्वी सांगत होतो. म्हणून चांगल्या लोकांचं राजकारणामध्ये काम राहिलेलं नाहीये. या ठिकाणी फक्त दादागिरी करणारे, अमाप पैसा कमवून, बेकायदेशीरपणे पैसा कमवून नागरिकांना दडपशाही खाली आणि पैशाच्या खाली दाबून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांचाच फक्त आता निवडणुकीमध्ये आयुष्य राहिलेलं आहे. म्हणून नागरिकांची सेवा करणारे कोणीही या ठिकाणी यापुढे निवडणुका लढवू शकत नाही. आणि ज्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी अराजकता माजवलेली, आमची मागणी एवढीच आहे की केंद्रामध्ये जे काही सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले त्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज काढायचे. एका आरोपीची त्या ठिकाणी घड्याळ सुद्धा पडलेली आहे झटापटीमध्ये आणि ईव्हीएम मशीन जे फोडलेले त्याचाही पंचनामा होऊन तातडीने सर्व आरोपींवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, एवढी आमची मागणी आहे. आणि नाही तर आमच्यावर गुन्हा 302 चा गुन्हा दाखल करा. आम्हाला आतमध्ये जेलमध्ये डांबून द्या. भरे डेड बॉडी कोणती तुम्ही सापडून तिच्या मर्डरचे गुन्हे आम्हाला डांबून दिला तरी चालेल. इतकी अराजकता आता ह्या शासनाच्या याच्यामुळे माजायला लागून गेलेली आहे. या प्रकरणी शासकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी ही महाले यांनी केली आहे. घटनेनंतर पोलिसांनी मतदान केंद्रांची पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.